हॅलो फ्रेंड्स, मी मंदार आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आज आहे शनिवारची सकाळ आणि आत्ताच मी झोपेतून उठलोय. झोपेतून उठल्यानंतर मी फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर माझा बेड आवरला मी. त्यानंतर दूध संपलं होतं म्हणून मी खालून डेअरीमधून दूध आणलं. दूध फोडून घेतलं भांड्यामध्ये. त्यानंतर मी दूध तापवायला ठेवलं गॅसवरती. तोपर्यंत मी अक्रोड फोडला. दूध तापल्यानंतर कपमध्ये दूध ओतून घेतलं. दुधात मस्तपैकी साखर टाकली आणि ड्रायफ्रूटची वाटी आणि ग्लास घेऊन मी मस्तपैकी गेलो माझ्या फेवरेट जागेत. ती आहे म्हणजे आमच्या बेडरूमची खिडकी. त्या खिडकीत मी चेअर टाकून तिथे मस्तपैकी दूध घ्यायला बसलो. ह्या खिडकीत बसून बाहेरची गंमत बघायला खूप छान वाटतं. दूध कालवून घेतलं. नंतर मी मस्तपैकी बाहेरची गंमत बघत बघत दूध प्यायलो. दूध प्यायल्यानंतर मी घर झाडले, कारण आठवडाभर झाले घर झाडलं नव्हतं. सो खूप घाण झाली होती आणि पावसाळी वातावरणामुळे घरात खूप धूळ आली होती. सो मी घर झाडून घेतलं. 4 खोल्या झाडून घेतल्या आधी. घर झाडून झाल्यानंतर आंघोळ केली, कारण मला देवपूजा करायची होती. सो देवपूजेसाठी मी तांब्या भरून घेतला आणि देवपूजेला बसलो.
देवपूजा झाल्यानंतर मी बाहेर जायला निघालो, ते म्हणजे माझे 2 कामं करायला. पहिलं म्हणजे मला स्टार हेल्थच्या ऑफिसमध्ये जायचं होतं, ते म्हणजे क्लेम फॉर्म सबमिट करायला. आणि दुसरं म्हणजे कोटक महिंद्रा बँकमध्ये FD बनवायला. ते म्हणजे उद्या आहे भाग्यश्रीचा बड्डे, त्यासाठी भाग्यश्रीच्या बड्डेचं गिफ्ट म्हणून FD बनवण्यासाठी मी कोटक महिंद्रामध्ये जायला निघालो. सो गाडीवर हेल्मेट घालून गाडीवर बसलो. त्यानंतर सगळ्यात आधी मी पोचलो स्टार हेल्थच्या ऑफिसमध्ये. स्टार हेल्थच्या ऑफिसमधलं काम करून मी बाहेर निघालो. त्यानंतर मी कोटक महिंद्रा बँकमध्ये गेलो FD बनवण्यासाठी, आणि FD बनवून सुद्धा मी बँकेतून बाहेर आलो. त्यानंतर परत मी घरी आलो. घरी येताना मी माझं लंच घेऊन आलो. लंच माझं टेबलवर ठेवलं, बॅग ठेवली आणि मस्तपैकी फ्रेश व्हायला गेलो. जेवण झाल्यानंतर स्टार हेल्थच्या ऑफिसमध्ये सबमिट केलेला फॉर्म आणि FD एकदा वाचली. सगळं करेक्ट तर आहे ना याची एकदा खात्री करून घेतली. डॉक्युमेंट्स वाचल्यानंतर मस्तपैकी पाणी प्यायलो आणि जेवण केलं होतं, त्यामुळे मस्तपैकी माझे डोळे लागत होते. सो मी झोपलो. दुपारी झोपेतून उठल्यानंतर बाहेर खूप छान वातावरण झालं होतं. खूप आभ्रही नव्हतं आणि ऊनही नव्हतं. सो छान वातावरण झालं होतं, त्यामुळे माझी चहा प्यायची इच्छा झाली. सो मी दूध काढलं आणि चहा करायला घेतली माझ्यासाठी. चहा उकळेपर्यंत मी काढले शंकरपाळे, कारण मला चहामध्ये शंकरपाळे भिजवून खायला खूप आवडतात, म्हणून मी वाटीमध्ये शंकरपाळे घेतले. चहा झाल्यानंतर चहा कपमध्ये ओतून घेतली. परत मी चहा आणि शंकरपाळे घेऊन माझ्या फेवरेट जागेत गेलो. परत मी मस्त बाहेरची खिडकीतून गंमत बघत बघत शंकरपाळे चहामध्ये बुडवून खाल्ले. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. सो मी कढी बनवत होतो. कढी बनवण्यासाठी मी सगळे साहित्य गोळा केले. त्यानंतर मी ताकामध्ये डाळीचं पीठ ॲड केलं आणि त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ थोडं ॲड केलं. त्यानंतर रवीने मिक्स करून घेतलं.
त्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली. आलं लसणाची पेस्ट बनवल्यानंतर मी कढी करायला सुरुवात केली. भांड्यात थोडं तूप टाकलं. तूप तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आणि मोहरी टाकली. तडतडून अंगावर उडू नये म्हणून लगेच ताट ठेवून दिलं. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली, मिरच्यांचे तुकडे घातले, थोडं कालवलं आणि त्याच्यानंतर ताक मिक्स केलं. माझी कढी अशी मस्त दिसत होती. त्यानंतर थोड्या वेळाने कढीला मस्त उकळी आली. उकळी आल्यानंतर माझी कढी मस्तपैकी तयार झाली. सो नंतर मला बनवायचं होतं फोडणीची खिचडी, पण घरामध्ये टोमॅटो नव्हते म्हणून मी टोमॅटो घेण्यासाठी बाहेर पडलो. खूप छान वातावरण झालं होतं, पाऊस पडून गेला होता. नंतर मी टोमॅटो घेऊन घरी आलो. फोडणीच्या खिचडीसाठी तयारी केली. त्यासाठी लागणारे सगळे जिन्नस गोळा केलेत. सो सुरुवात केली मी कांदा कापण्यापासून. फोडणीच्या खिचडीसाठी आधी कांदा कापून घेतला. कांदा कापल्यानंतर टोमॅटो सुद्धा कापून घेतला. फुलपात्रामध्ये आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली. वाटीमध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतलेत आणि मी खिचडी बनवायला सुरुवात केली. कुकरमध्ये आधी थोडं तेल मिक्स केलं. तेल तापल्यानंतर थोडं जिरं आणि मोहरी घातली. जिरं मोहरी तडतडल्यानंतर कांदा मिक्स केला. कांद्यानंतर टोमॅटो ऍड केला. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली. त्यानंतर सर्व मसाले मिक्स केले. त्यानंतर भिजत घातलेले डाळ आणि तांदूळ मिक्स केलेत.
माझी खिचडी मस्तपैकी अशी दिसत होती. त्यानंतर मी त्यात पाणी मिक्स केलं, एकदा परत कालवून घेतलं सगळं छान मस्तपैकी. कालवल्यानंतर कुकरला झाकण लावलं. वेळ होता तोपर्यंत मी देवपूजा करायची ठरवली संध्याकाळची. सो मी संध्याकाळचा दिवा लावला आणि धूप लावलं. त्यानंतर कुकर उघडला, मस्तपैकी छान वास येत होता. चमच्याने खिचडी हलवून बघितली, खूप छान झाली होती. त्यानंतर मी जेवायला बसलो. ताटामध्ये खिचडी वाढून घेतली. त्यात सोबत वाटीमध्ये कढी सुद्धा वाढून घेतली. त्यानंतर मस्तपैकी जेवायला बसलो. खिचडी खूप छान झाली होती. सो कढीमध्ये खिचडी कालवून मस्तपैकी जेवण केलं मी. जेवण केल्यानंतर लॅपटॉप लावायचं ठरवलं. मला थोडं काम होतं लॅपटॉपवर. सो मी लॅपटॉप लावला आणि माझं काम सुरू केलं. बराच वेळ काम केल्यानंतर मला कंटाळा आला. सो मी लॅपटॉप बंद करायचं ठरवलं. लॅपटॉप बंद केल्यानंतर झोपायची तयारी केली. माझा बेड आवरून घेतला. आजचा माझा व्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.